नमस्कार, तुम्ही बघत आहात आरोग्य दूत न्यूज. आरोग्य दूत न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. ताई, आज मला तुमच्यापर्यंत येण्याचं कारण एवढंच आहे, आम्ही एक पत्रकार म्हणून आम्ही दवाखान्यात बातमी घ्यायला जातो, पोलीस स्टेशनमध्ये आम्ही बातमी घ्यायला जातो. आज तरुण मुलं असतील, मुली असतील, आज आत्महत्या करण्याचं प्रकरण जास्त वाढलेलं आहे. जर आम्ही ज्यावेळेस त्यांच्या परिवाराला विचारतो की एवढे तरुण मुलगा असताना आत्महत्या का करतो, तर आम्हाला ते सांगतात की कुठेतरी त्याला नोकरी नाहीये आणि त्याच्या आर्थिक बाब कमी आहे, कुठेतरी मनानं खचला होता म्हणून तो आत्महत्या केलेला आहे. मी तुम्हाला ऑटो चालवताना बघतोय मी बरेच दिवसापासून. तर तुम्हाला म्हणजे तुम्ही जर एवढं असं कष्ट मेहनत करू शकता, घर चालवू शकता, तर ते ह्या मुलांना कष्ट करायला काय अडचण आहे बाबा? तर तुम्हाला असं वाटलं नाही की आपण एवढ्या पब्लिक मध्ये कामं करतोय, कसं करावं असं? आणि तुम्ही इथे येण्याचं आठवलं तुम्हाला कारण काय आहे? जय भीम, जय महाराष्ट्र, जय हिंद. मी भीमकन्या. माझं म्हणणं इतकंच आहे की सगळ्यांनी कष्ट करावे आणि आत्महत्याचा विचार तर हा चुकीचा आहे मला असं वाटतं. कारण का मी महिला असून स्वतः एवढा संघर्ष करू शकते, तर तुम्ही जेंट्स असून का नाही करू शकत? काम तर कोणतं बी सारखंच आहे ना, छोटं किंवा मोठं कोणतं बी काम करणं काही चुकीचं नाही. आज जी मी जेंट्सच्या खांद्याला खांदा लावून चालते, मी काही घाबरत नाही कोणाला. आपण चांगले तर सगळं जग चांगलं. आणि एक संकट येणारच, संकट हा येणारच, तेव्हाच तर आपल्याला शिक्षण आहे पुढं, आपल्याला काय करायचं काय नाही. ही पायरी असते आपल्याला शिकायची, बा पुढं कसं जायचं, संकटाला तोंड द्यायचं कसं. आता तुम्हाला सांगू, मला तर कोणीच नाही, ना आई आहे, न वडील आहे, न बहीण, ना भाऊ, कोणीच नाही. आता मला बघा, मला तर दुसरं काही काम येत नाही, तर मी एकच ठरवलं की आपण जेंट्स म्हणून जेंट्स खांद्याला खांदा लावून सण काम करायचं. पण माझ्या पण मनात विचार आला होता की बा आत्महत्या करायची, पण मी नाही केली. मी आता काय करते, लोकांसाठी, आपल्यासाठी नाही तर लोकांसाठी जगते. लोकांना म्हणजे मी असं वाटतं हेच माझं पाचोरा, हेच माझं स्वतःच आहे, हेच माझं आहे. आणि मला एकच वाक्य आवडतं की बाबांनी सांगितलंय तर असं वाघासारखं जगायचं, हेच मला कळायचंय. पण एक सांगते, जो आत्महत्या करतो ना, हे चुकीचं आहे, त्यांचं चुकीचं आहे. कोणतं बी काम छोटं या मोठं नाही, तुम्ही काम करा, स्वतःला दोनच पैसे कमवा, पण सुखानी राहा, सुखानी जगा. पण आत्महत्या करणं ही चुकीची गोष्ट आहे मला असं. ताईचं म्हणणं आहे, एक महिला म्हणून जर मी काम करत असेल तर तुम्ही एक मुलं आहात, तुमच्या अंगात ताकद आहे, तर तुम्ही बी काम केलं पाहिजे. आत्महत्याचं विचार डोक्यात आणू नका. बरं ताई, तुम्ही एवढ्या जनतेमध्ये काम करत असताना असं तुम्हाला असं खचल्यासारखं कधी वाटलं का तुम्हाला? आणि ज्यावेळेस खचल्यासारखं वाटलं त्यावेळेस तुम्हाला असं ताकद, कोणती एनर्जी, तुम्ही असं की दुर्लक्ष करून तुम्ही असं कामाला लागता, असं कोणता विषय होता? एक सांगू का दादा, माझ्या जीवनात तर खूप कष्ट येतात, म्हणजे खूप खूप संघर्ष येतात. आता मला इथं उभं राहायला सुद्धा जागा नाही, कारण ऑटोवाले सुद्धा मला त्रास देतात, सगळे त्रास देतात, पण मी घाबरत नाही. मी काय म्हणते, जसं होईल तसं होईल. मी 2 पैसे का होईना घरी घेऊन जाईल. 2 रुपये ते 4 रुपये घेऊन जातात, आपण 2 रुपये तर घेऊन जाऊ. पण आपण मरायचं कशाला? आणि मी कशामध्ये खुशी मानते, तुम्ही मरताय, त्या मरण्यापेक्षा तुम्ही दुसऱ्यासाठी जगा, हिंमतीने राहा, दुसऱ्याची मदत करा, कोणी तुमची पण मदत कर. मला हेच वाटतं. ताईचं अजून प्रत्येक म्हणणं आहे, मरू नका. ज्यावेळेस तुम्हाला असं लोक काय म्हणतील, जग काय म्हणेल, आपला समाज काय म्हणेल, असं कधी तुम्हाला विचार आला होता का डोक्यामध्ये? असं वाटतं का? खूप मला संघर्ष करावा लागला की समाज काय म्हणेल, समाज काय करेल, समाज काय म्हणतो, काय म्हणेल, हे मला मान्य आहे. मला पहिले बोलले लोक, पण जेव्हा मी हिंमतीने उभे राहिली, जेव्हा मला पुरस्कार मिळत गेले, जेव्हा माझा मान सन्मान झाला, त्यावेळेस मला असं वाटलं का नाही, आता आपण मागे नाही सरकायचं, आता पुढे चालायचं, पुढे जायचं, काही ना काही करून दाखवायचं. समाज असं तुम्हाला कधी त्रास दिला होता का आपला समाज? त्रास तर काय, मी तर म्हणजे असं म्हणजे कोणात देण्यातच नाही. मी आपलं काम भलं असतं, मी माझी भली असते, ते तर त्रास तर सगळेच देणार, पण आपण ना त्याच्यातून तोड काढायची असते ना. समाजचं काय, आपल्याला हे आपण कष्ट करतोय, मेहनत करतोय आणि स्वाभिमानानं आपण काम करतोय, त्याच्यात म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये समाधान खरं वाटतं? मला खूप समाधान वाटतं जेव्हा मी मदत करते सगळ्यांची, जेव्हा मी त्यांना खुशी देते. ते मला म्हणतात की तुला कोणी, तर आम्ही आहे असं सुद्धा म्हणतात. पुष्कळशे लेडीज, पुष्कळशे जैन म्हणतात मी तुझा भाऊ आहे, कोणी म्हणतं मी तुझा दादा आहे, कोणी म्हणतं मी तुझ्या वडिलांसारखा आहे. असं मला खूप म्हणजे
अभिमान वाटतो का माझ्या मागे इतके लोक पाचोऱ्यातले उभे आहेत. आज मी जिथं जाते तिथं सन्मान करतात. तर मला काय वाटतं की जे मुलं असे ना त्यांनी छोटं का मोठं का काम होईना ते काम करायला पाहिजे त्यांनी, पण आत्महत्येचा प्रश्नच करायला नाही पाहिजे. म्हणजे ते सोल्युशन नाहीच आहे आत्महत्येचं. मी त्यांना विनंती करते, नम्र विनंती करते, बाबांनो आत्महत्या करू नका. एवढं जीवन एकचदा मिळतं, परत परत मिळत नाही. पण आत्महत्या करू नका. मला तर कोणीच नाही, ना आई आहे, ना वडील आहे, ना बहीण आहे, ना भाऊ आहे. आता ऐकला ताईने काय सांगितलेलं आहे, हात जोडून सांगितलेलं आहे, आत्महत्या करू नका. आत्महत्या हा पर्याय नाहीये. एक लेडीज म्हणून, एक महिला म्हणून जर एक एवढ्या लोकांमध्ये जर काम करून पोट भरत असेल आणि स्वाभिमानाने जर कमवत असेल, एक तरुण मुलं आहेत, त्यांच्यामध्ये ताकद आहे, ते काम करू शकतात. आज आपल्या ह्या बातमीमध्ये मला ह्यांची बातमी घेण्याचं एवढंच कारण आहे की मी रोज आपण दवाखान्यात बघतो, पोलीस स्टेशनमध्ये बघतो, ह्या घटना रोज बघतो. तरुण मुलं आत्महत्या करतात दवाखान्यामध्ये. आणि ज्यावेळेस आम्ही बातमी घेतो, आई वडिलांना विचारतो मुलांना असं काय केलं, त्यावेळेस सांगतात की त्याला नोकरी नव्हती आणि तो मनानं खचला होता. आज जर आपण ह्या ताईकडे बघितलात, आज यांच्याकडे जर घेतला, तर ज्याला आत्महत्याचं तुम्हाला करावं असं वाटत असेल, आज यांच्यापासून शिकलं पाहिजे की आत्महत्या कोणी करणार नाहीये. तुम्हाला खरंच तुमच्या हिंमतीला दाद दिला पाहिजे. आणि जर अजून कोणती महिला जर इथं याची इच्छुक असेल तर नेमकं तुम्ही त्यांना सहकार्य करसाल का नाही करणार दादा? तिथं माझी म्हणजे मैत्रीण बहिणी सारखी राहील. मी तर म्हणते यायला पाहिजे, कारण महिलांसाठी संरक्षण चांगलं आहे. तर दुसरी महिला आली म्हणजे छान वाटतं, म्हणजे एकाला दोन होतील. आणि कसं महिला सुरक्षित राहतात. जे महिलेच्या ऑटोमध्ये बसले त्यांना बी चांगलं वाटतं. आता जे महिला माझ्या बरोबर येतात ते काय म्हणतात, ताई आता आम्हाला काही भीती वाटत नाही. मी रात्री 1-1, 1:30 वाजता मुलींना सोडते. त्यांचे आई वडील माझ्यावर म्हणजे विश्वास टाकतात की माझी मुलगी या गाडीने येते, ताई इथं सोडा, तिथं सोडा, माझ्या घरी आणून सोडा. बघा किती बेस्ट काम आहे. एक महिला सुद्धा ऑटो चालवते, ह्याचा एक फायदा आहे, महिलांनाच फायदा आहे. एवढ्या लोकांमध्ये काम करत असताना तुम्हाला आतापर्यंत कुठल्या जेंट्स असतील, कधी तुम्हाला असा त्रास झाला का? असं नाही दादा, हे मी मान्य करते. कधीच मला कोणी त्रास नाही दिला, कधीच नाही, कधीच नाही. कोणी पण ताई, बाई, बहीण असंच बोलले सगळे. पण असं किती का दारू पिणारा असला, किती का काही असे ना, किती बी दारू पिला, तो माझ्या संग इज्जतनीच बोलतो. आणि इतका मला म्हणजे इतका सन्मान देतो, मान देतो. बघितलं तुम्ही, म्हणजे आपल्यात आजही लोक एवढे आहेत, सहकार्य करणारे आहेत, बहीण म्हणून चालणारे आहेत. आपल्यात बरेचसे चांगले लोक आहेत. तर तुम्ही आरोग्य दूतशी संपर्क साधल्यापासून तुमचं धन्यवाद आहे. चला ठीक.